आफ्टरनून, गुड मॉर्निंग. सो आज आहे आपल्या मम्मीचा बड्डे. हॅपी बड्डे. थँक्यू. थँक्यू. हॅपी बड्डे. थँक्यू. त्यानंतर तुम्ही आजचं वेदरही बघू शकता. आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. पाऊस दिवसभर ओपन झालेला नाही आहे. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे. आज संडे होता त्यामुळे मम्मीने आज सकाळी स्वयंपाक नाही बनवला. पोहे बनवले ते ब्रेकफास्टसाठी. सो सगळ्यांनी पण पोहे खाल्ले. मी पण माझे पोहे खाल्ले. मला जास्त पोहे नाही आवडत, एकदम थोडेसे पोहे खाल्ले मी. त्यानंतर चहा बनवला सगळ्यांसाठी. मी पण माझा चहा डन केला. देन आज मॉर्निंगला संडे स्पेशल मीटिंग होती. देव सरांची मीटिंग होती. सरांनी ती मीटिंग कंडक्ट केली. आजपासून न्यू पर्सनचा वर्क स्टार्ट करायचं होतं, ज्यांनी असिस्टंट सुपरवायझर लेवल क्वालिफाईड केले त्यांच्यासाठी ही मीटिंग होती. आणि भरपूर काही शिकायला मिळालं सरांच्या मीटिंगमधून. आणि त्यांना पण कसं वर्क करायचं आहे हे शिकवलं सरांनी मॉर्निंग मीटिंगमध्ये. आज आहे संडे, तर मी आज बनवणार आहे घरी वडापाव. सो आज मम्मीचा बड्डे पण आहे आणि सगळ्याच घरी आहेत. सो तुम्ही आज बनवणार आहे वडापाव. रोज सगळे अवेलेबल नसतात घरी एकाच टायमिंगला. सो आज संडे पण आहे आणि आज मी बनवणार आहे वडापाव, घरीच बनवणार आहे. आणि सकाळपासून तर पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. सो अशा पावसामध्ये गरम गरम वडापाव खाणं म्हणजे प्रत्येकालाच आवडतं वडापाव. वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि यावरची जी माती होती ती पण पूर्ण काढून घेतलेली आहे. सो आता मी याला कुकरमध्ये लावणार आहे शिजण्यासाठी. बटाटे शिजवताना पूर्ण अख्खा एक असा बटाट्यामध्ये टाकायचा नाही, कारण तो फक्त खालून शिजतो आणि वरतून तसंच कचरा राहतो. सो त्यामुळे आपल्याला त्याचे 2 असे भाग करायचे आहेत प्रत्येक पोटॅटोचे. तर मी पूर्ण बटाटे असे एकाचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. आणि ह्याला आपल्याला आता कुकर लावायचं आहे. तर आपले या ठिकाणी जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे, नाहीतर सगळे बटाटे जास्तच ओव्हर कुक होतात. एवढंच पाणी टाकायचं आहे बस. आणि पोटॅटोची जी खालची साईड आहे ती अशी ठेवायची आहे. पूर्ण बटाटे मी या ठिकाणी लावलेले आहेत. कमी गॅसवरती 2-3 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपले बटाटे हे पूर्ण कुक झालेले आहेत, पूर्णपणे शिजलेले आहेत. सो आता आपल्याला बनवून घ्यायचा आहे ठेचा, लसूण ठेचा. सो या ठिकाणी मी 10 ते 15 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि एवढा लसूण आणि 2-3 आल्याचे तुकडे. याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण ठेचा हा बनवून रेडी आहे. आता आपल्याला हे पूर्ण पोटॅटो मॅश करून घ्यायचं आहे पोटॅटो मॅशरनी. सो मी पूर्ण असं मॅश करून घेणार आहे. सो या ठिकाणी पूर्ण बटाटे हे मॅश झाले. त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. बटाट्याला फोडणी देण्यासाठी मी या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हा ठेचा घेतलेला आहे. सो याला आता फोडणी द्यायची आहे. या कढईमध्ये मी फोडणी देणार आहे बटाट्यांना. जास्त प्रमाणामध्ये तेल नाही वापरायचं आहे, जस्ट थोडंसंच तेल वापरायचं आहे फोडणीसाठी. थोडं यामध्ये सगळ्यात आधी ॲड करायचं आहे थोडी मोहरी, त्यानंतर जिरं, त्यानंतर कढीपत्ता आणि जो आपण ठेचा बनवून ठेवला होता तो ठेचा ॲड करायचा आहे. ठेचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे हळद, त्यानंतर थोडी कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार नमक टाकायचं आहे, मीठ. आणि पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
या ठिकाणी आपलं वड्यासाठी जे बनवलं होतं ते रेडी झालेलं आहे. इथे मी वडे तळण्यासाठी घेत आहे 2 कप बेसन. तुम्ही अंदाजे घेऊ शकता जेवढे तुम्हाला वडापाव बनवायचे आहेत तेवढे. जास्त बेसन झालं तरी काही हरकत नाही. त्याचा आपण त्याला फ्राय करून चटणी सुद्धा बनवू शकतो. त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करत आहे हळद, त्यानंतर चवीनुसार नमक, थोडासा खायचा सोडा. सो स्टार्टिंगला आपल्याला याला प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे ते. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे. या बॅटरची कन्सिस्टन्सी ही पूर्ण एकसारखी असली पाहिजे, पूर्ण मिक्स झालेले पाहिजे, मध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नसल्या पाहिजे. या बॅटरला आपल्याला आता 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आपल्याला आता याचे बनवायचे आहेत वडे तळण्यासाठी. सगळे सेम आकाराचे बनवून सगळे वडे हे सेम आकाराचे बनवून घ्यायचे आहेत. सो इथे आपलं बॅटर हे रेडी आहे आणि वडे पण याला आपल्याला तळण्यासाठी घ्यायचं आहे. देन आपलं बॅटर ही एकदम प्रॉपर रेडी आहे आणि आपण जे वडे बनवले होते तळण्यासाठी वडेसुद्धा प्रॉपर सेट झाले. त्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आपल्याला त्या वड्यांना तळायला घ्यायचं आहे. सो वडे तळण्यासाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल जास्त प्रमाणात टाकलेलं आहे म्हणजे वडे प्रॉपर तळतील. वडे तळण्यासाठी मी या ठिकाणी तेल ठेवलं आहे तपण्यासाठी. वडे तळायचे आहेत. तेल आधी प्रॉपर तळू द्यायचं आहे आणि एक एक वडे सोडायचे आहेत मध्ये. असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत वडे. या ठिकाणी तळून झालेले आहेत आपले वडे. आपण जी वडापाव सोबत चटणी खातो ती या चुऱ्यापासून बनत असते. सो आधी हा मी चुरा प्रॉपर तळून घेणार आहे. जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तळून घेणार आहे. असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे चटणीसाठी हा चुरा.
मी यामध्ये बनवत आहे जी आपण वडापावसोबत खातो ती चटणी. आपण या ठिकाणी जो फ्राय केलेला आहे चुरा तो आधी टाकलेला आहे. त्यानंतर 10 ते 15 लसूण ॲड केलेला आहे मध्ये. देन 1 चम्मच लाल मिरची पावडर. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला टाकायचं आहे लाल बेडगी मिरची पावडर. ही जास्त तिखट नसते बट एक चटणीला चांगलं रंग आणते. देन चवीनुसार नमक ॲड करायचं आहे मध्ये. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण ॲड केलेला आहे जो आपण बारीक चुरा काढलेला तर तो, लसण, लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार नमक ॲड केलेलं आहे. सो आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे. चटणी ही जास्त पण बारीक नाही करायची आहे, थोडंसं जाडसर ठेवायचे ठोकर. देन वडापावची पूर्ण प्रोसेस करून झाल्याच्या नंतर आपला फायनली वडापाव हा रेडी आहे. अमेझिंग लागत होता खायला, खूप टेस्टी झाला होता. संध्याकाळी आम्हाला मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता, तिला ओवाळायचं होतं आणि आम्ही सगळे रेडी झालेले आहोत. म्हणजे मी पण प्रॉपर रेडी झालेली आहे. मम्मीला ओवाळण्यासाठी मी इथे ताट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 आरती, करंडा. हा आहे मम्मीच्या बड्डेचा केक आणि ही माझी मम्मी. सो एकदम सिम्पलच बड्डे केला होता, घरच्या घरी बनवला होता. त्यानंतर मी आणि माझ्या सिस्टरनी मम्मीला ओवाळलं, काही फोटोज क्लिक केल्या, एकदम बेस्ट बर्थडे सेलिब्रेट केला. सो हा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर